नमस्कार मित्रांनो, आज आपण अननस फळाचे संपूर्ण फायदे, गुणधर्म, पोषण मूल्य आणि सेवनाच्या पद्धती याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. अननस हे एक पौष्टिक आणि औषधी गुणधर्माने भरपूर असलेले उष्णकटिबंधीय फळ आहे. याला इंग्रजीत पायनॅपल म्हणतात आणि त्याचे शास्त्रीय नाव अनानास कोमोसस आहे. हे फळ चवदार, गोड आणि किंचित आंबट असते. भारत आणि जगभरात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आता प्रथम त्याच्या पोषण मूल्याबद्दल जाणूया. 100 ग्रॅम ताज्या अननसामध्ये सुमारे 50 कॅलरीज असतात. त्यात सुमारे 86% पाणी असते. कार्बोहायड्रेट्स 13 ग्रॅम, फायबर 1.4 ग्रॅम आणि नैसर्गिक साखर सुमारे 10 ग्रॅम असते. प्रथिने फक्त अर्धा ग्रॅम आणि मेद अगदी नगण्य म्हणजे 0.1 ग्रॅम असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन सीचा खजिना. 100 ग्रॅममध्ये 47 ते 48 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते, जे दैनंदिन गरजेच्या 50 ते 80% भागवते. 1 कप म्हणजे 165 ग्रॅम अननस चंक्समध्ये जवळपास संपूर्ण दिवसाची व्हिटॅमिन सीची गरज पूर्ण होते. मॅंगनीज सुमारे 1 मिलीग्रॅम असते, जे हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि दैनंदिन गरजेच्या 40% भागवते. याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, फोलेट आणि व्हिटॅमिन B6 ही चांगल्या प्रमाणात असते. आता अननसाच्या मुख्य फायद्यांबद्दल सविस्तर बोलूया. पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे पचनास मदत. अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे खास एन्झाईम असते. हे एन्झाईम प्रथिने तोडण्यास मदत करते. जड जेवणानंतर किंवा मांसाहारी जेवणात अननस खाल्ल्याने पचन सुलभ होते. अपचन, वायू, छातीत जळजळ किंवा जडपणा जाणवत असेल तर अननस खूप फायदेशीर आहे. ताज्या अननसामध्ये हे एन्झाईम अधिक प्रभावी असते, कारण उष्णतेमुळे ते नष्ट होऊ शकते. दुसरा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. उच्च व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जसे की फ्लेवोनॉइड्स आणि फेनॉलिक कंपाऊंड्समुळे शरीर संक्रमणांशी लढण्यास सक्षम होते. नियमित सेवनाने सर्दी, खोकला आणि इतर संसर्ग कमी होतात. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जळजळ कमी करणे. ब्रोमेलेनचे दाहक विरोधी गुणधर्म आहेत. संधिवात, जखम, सूज किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना आणि सूज कमी करण्यास मदत होते. चौथा फायदा त्वचेसाठी. व्हिटॅमिन सी कोलेजन निर्मितीस मदत करते, ज्यामुळे त्वचा चमकदार, तरुण आणि निरोगी राहते. अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात. पाचवा फायदा हाडांसाठी. मॅग्नीज हाडे मजबूत ठेवण्यात आणि संयोजी ऊतींच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सहावा फायदा हृदय आणि रक्तदाबासाठी. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात. सातवा फायदा वजन नियंत्रणात. कमी कॅलरीज, जास्त पाणी आणि फायबर यामुळे तृप्तता वाढते आणि अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. डायरेटिक गुणधर्मांमुळे शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यासही मदत होते. याशिवाय अननस लोह शोषण्यात मदत करते, जखम भरण्यास समर्थन देते आणि काही जुनाट आजारांच्या जोखमीस कमी करू शकते. आता अननस कसे खावे याबद्दल. ताजे अननस कापून खाणे सर्वोत्तम आहे. त्याचा रस, स्मूदी, फळांची सॅलड किंवा दह्यात मिसळूनही खाता येते. मांस मऊ करण्यासाठीही ब्रोमेलेनचा वापर केला जातो. आता काही सावधानता लक्षात ठेवा. अति प्रमाणात सेवन केल्यास तोंड, ओठ किंवा जीभ जाणू शकते, कारण ब्रोमेलेन प्रथिने तोडते. ॲलर्जी असलेल्यांनी सावध राहावे. आम्लपित्त किंवा अल्सर असलेल्यांनी मर्यादित प्रमाणात खावे. डिब्बाबंद अननसमध्ये साखर जास्त असू शकते आणि ब्रोमेलेन कमी असते, त्यामुळे शक्यतो ताजे अननस खाणे चांगले. गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात ब्रोमेलेन टाळावे. नियमितपणे पण मध्यम प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास खूप फायदा होतो. शेवटी, अननस हे फक्त फळ नसून औषधी गुणधर्मांचा भांडार आहे. त्याचे नियमित सेवन आपले आरोग्य उत्तम ठेवते, पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचा हाडे निरोगी ठेवते. माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि निरोगी आहार ठेवा. धन्यवाद आणि निरोगी रहा.